myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आहे मयुरी आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर थँक्यू सो मच आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओज जर माझे बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मी सध्या स्वीडनमध्ये आहे आणि इथले व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आज माझं स्वीडनमध्ये मॉर्निंग रुटीन कसं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ऑनेस्टली सांगायला जर गेलं ना तर इतकं रोजच सिमिलर रुटीन असतं असं मी म्हणणार नाही आणि आय बिलीव्ह की कोणत्याच हाऊसवाईफचं रुटीन जे आहे सेम नसतं. जर ऑफिसला जात असो तर कदाचित ते सेम असू शकतं कारण ठरलेल्या वेळेत आपल्याला कामं करावी लागतात. जेव्हा इंडियामध्ये मी होते आणि माझं ऑफिस होतं तेव्हा रुटीन माझं फिक्स असायचं, पण आता सध्या तरी मी इथे घरीच आहे. त्याच्यामुळे मग कामाचा सिक्वेन्स किंवा छोटे मोठे कामं जे आहे रुटीनमध्ये चेंज होत असतात. तसंच माझं पण आहे. आणि सकाळची सुरुवात जी आहे सगळ्यात अगोदर तर जिरा वॉटरने होते कारण इथे आल्यापासून थोडंसं ॲसिडिटी, ब्लोटिंग ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास मला व्हायला लागलेला आहे. म्हणून मी जिरा पाणी प्यायला सुरुवात केलेलं आहे. तुम्हाला पण जर त्रास होत असेल ना तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. मला तर खूप छान फरक पडलेला आहे. नाईटला फक्त आपल्याला 1 ग्लास पाण्यामध्ये जिरा भिजवत ठेवायचा आहे आणि सकाळी ते पाणी पिलं ना की तुम्हाला एका दिवसामध्येच फरक जाणवायला लागेल. त्याच्यानंतर आमची सुरुवात होती दिवसाची चहाने. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत असाल की आमची सकाळची सुरुवात चहाशिवाय होतच नाही. हां, एक मात्र आता आम्ही सुरू केलं आहे की शुगर थोडंफार प्रमाणात आम्ही कमी केलेलं आहे. अगोदर तर खूप गोड चहा प्यायचो, पण आता हेल्थ इम्पॉर्टन्स लक्षात घेऊन थोडंफार साखरेचं प्रमाण जे आहे आम्ही कमी केलेलं आहे. त्याच्यानंतर मी योगेशचा टिफिन बनवायला घेते. खरं तर त्यांचं 3च दिवस ऑफिस असतं, 2 दिवस ते वर्क फ्रॉम होम करतात आणि त्या 3 दिवसामध्ये पण ते फक्त 1च दिवस टिफिन घेऊन जातात कारण 2 दिवस क्लायंट प्लेसला जातात, तर मग त्यांना रोज टिफिन न्यायचा नसतो. आज मी त्यांना टिफिनमध्ये फ्राईड राईस बनवून देणार होते. तर मला वाटतं ना की असं फ्राईड राईस वगैरे बनवलं तर आपण ज्या न आवडणाऱ्या भाज्या आहेत त्यासुद्धा आवडीने खातो. आता इथे शिमला मिरची आहे, तसं बघायला गेलं तर आम्हाला शिमला मिरचीची भाजी दोघांनाही बिलकुल नाही आवडत, पण आम्ही तोच फ्राईड राईसमध्ये जर शिमला मिरची इन्क्लूड केली ना तर ती खूप छान लागते. इथे गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, पत्तागोबी, बीन्स आणि मटर असं टाकून मी छान फ्राईड राईस बनवून घेणार होते. तसं तर मला आता स्वीडनमध्ये येऊन 1.5 महिना होत आलेला आहे ऑलमोस्ट, पण आत्ता तरी कुठे हळूहळू माझं जे रुटीन आहे सेट व्हायला लागलेलं आहे. कारण कसं आहे, देश बदलला ना की सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट चेंज होत असतात. आपल्याकडचं कल्चर, आपल्याकडच्या गोष्टी ह्या सगळ्या इथे वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे हळूहळू मी त्या सवय लावत आहे सगळ्या गोष्टींची. त्यानंतर योगेश ऑफिसला जायला निघाले आणि मी पण त्यांच्यासोबत खाली गेले होते कारण मला जायचं होतं वॉकला आणि थोडंफार ग्रोसरी शॉपिंगसुद्धा करायचं होतं. ऑनेस्टली सांगायला जर गेले ना तर रोजच मी वॉकला जाते असं नाही. ते डिपेंड आहे इथल्या वेदरवरती. कारण तुम्हाला माहीत असेल तर इथे एक्स्ट्रीम थंडी असते आणि ज्या दिवशी छान वेदर असेल ना, ऊन पडलेलं असेल त्या दिवशीच मी वॉकला बाहेर निघते. अदरवाईज थंडीमध्ये बाहेर निघणं माझ्यासाठी तरी इम्पॉसिबल आहे. पण हळूहळू मी माझ्या रुटीनमध्ये एक्सरसाइज सुरू करणार आहे कारण की मला खरं तर खूप कंटाळा येतो एक्सरसाइज करायचा, पण हेल्थच्या दृष्टीने ते तितकंच इम्पॉर्टंटसुद्धा आहे. म्हणूनच लवकर मी योगासुद्धा स्टार्ट करणार आहे. त्याच्यानंतर घरी आल्यावर सगळ्यात अगोदर छान अंघोळ करून घेतली आणि मग स्किन केअर. आता मी इंडियामध्ये पण होते, ऑफिसला पण जायचे, पण तरी पण मी कधी स्किन केअर स्किप करत नव्हते आणि ते मी कधी करणारही नाही असं मला वाटतं. ते आपण स्वतःसाठी तितका 5 मिनिट वेळ काढलाच पाहिजे. आता मी बऱ्याच मुलींना ना बोलताना बघितलं की अरे आमच्याकडे इतका वेळ कुठे असतो. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिप बाम इतक्या जरी गोष्टी आपण लावल्या ना तरी ते पण खूप आहे आपल्या स्किन केअरसाठी. त्याच्यामुळे इतका 5 मिनिट वेळ तर आपण सगळेजण आपल्या स्वतःसाठी काढू शकतो असं मला वाटतं. आणि बऱ्याच जणांना बोलताना पाहिले की अरे आम्हाला स्किन केअरची काहीच गरज नाही. स्किन केअर म्हणजे मेकअप नाही आणि आपल्या सगळ्यांनाच त्याची गरज असते. त्याच्यानंतर छान देवपूजा करून घेतली. हे जे देव आहे हे इंडियातलेच आमचे देव आहेत, ते सगळे मी इकडे आणलेले आहेत. इथे देवघर नाही आहे, पण लवकरच आम्ही ते घेणार आहोत. इथे एक टेमू म्हणून ऑनलाईन शॉपिंग ॲप आहे, त्याच्यावर आम्ही सर्च करत आहोत. छान देवघर भेटली ना की मस्त घेऊन येऊ आम्ही देवघर. त्याच्यानंतर छान काम आवरायला सुरुवात करते. सुरुवात असते बेडरूमपासनं, ब्लँकेटची घडी घालणं, मग त्याच्यानंतर बेड आवरणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात करते.
भलेही तुम्ही एक ऑफिस वर्किंग वुमेन असाल, हाऊसवाईफ असाल, एखादी यूट्यूबर असाल किंवा मग कुठल्याही फील्डमध्ये असो, आपल्या घरातली कामं जी आहे लेडीजला स्वतःलाच करावी लागतात. मेन कामांसाठी आपल्याकडे मेड असू शकते, पण घरातली जी इतर छोटी-मोठी कामं आहेत ना, ती आपल्यालाच आपली करावी लागतात. आणि इथे स्वीडनमध्ये तर मेड हा प्रकारच नाही आहे आणि सध्या तर मला त्याची गरज पण नाही, कारण मी घरीच आहे. कदाचित फ्युचरमध्ये ऑफिसला गेले तरी माझ्याकडे मेड ठेवण्याचा स्कोप नाही, कारण इथे ते कल्चरच नाही आहे मेडचं. दोघेही म्हणजे हजबंड वाईफ जरी वर्किंग असेल ना, तर सगळेच कामं जे आहेत स्वतःच घरी करतात इथे, मेड प्रकारच नाही आहे. आणि तसं बघायला गेलं तर मला कुकिंगपेक्षा क्लिनिंग, ऑर्गनायझेशन ह्या गोष्टी जास्त आवडतात. तुम्ही इंडियामध्ये जरी माझे व्लॉग्स बघितले असेल ना, त्यात पण मी नेहमी बोलते की मला क्लिनिंग वगैरे हा पार्ट खूप जास्त आवडतो. बेडरूम आवरून झालं की पटपट हॉल आवरायला घेते. तसं तर हॉलमध्ये जास्त आमचा पसारा होत नाही आणि धूळ पण इतकी काही जास्त येत नाही, म्हणून रोजच क्लीन नाही करत. पण कसं व्हाईट आहे ना इथलं सगळं फर्निचर, म्हणून मी नाही म्हणून एक रोज कपडा मारतेच. त्याच्यानंतर येतो किचनचा पार्ट. सगळ्यात जास्त मेस होतं किचनमध्ये आणि काल तर संडे होता, त्याच्यामुळे योगेश पण दिवसभर घरी होते. मग दिवसभर काही ना काही बनवणं चालू असतं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुमच्या पण घरामध्ये डायनिंग टेबलला स्टोअर टेबल कन्सिडर केलं जातं का, ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आमच्याकडे तर तसंच आहे. जे काही वस्तू येतील ना, त्या सगळ्या डायनिंग टेबलवरच ठेवल्या जातात. म्हणून छान इथे मी सगळं आवरून घेत होते डायनिंग टेबलवरचं एकदा. आणि हे जे बिस्किट्स आहेत, हे पतंजली बिस्किट आहे, जे की योगेशला खूप आवडतात, म्हणून मी इंडियामधून येताना ते त्यांच्यासाठी आणले होते. थोडेफार लाडू वगैरे होते, ते पण बर्नीमध्ये काढून ठेवले. तुमच्यासोबत पण असंच होतं का? एक काम आवरायला जातो आणि दुसरंच काम वाढून बसतं. माझ्यासोबत तर नेहमीच होतं. आता मी इथे काम आवरायला घेत होते आणि हे जे पिस्ताचे कव्हर्स आहेत ना, ते क्राफ्टसाठी म्हणून मी ठेवलेले होते आणि ते पूर्ण खाली सांडले. म्हणून ना, न सांडता आणि न पाडता मी कधीच काम करू शकत नाही, असं योगेश नेहमी म्हणतात. मग ते एकदा पिशवीमध्ये भरून ठेवले आणि इथे उडीद डाळ जी होती ना, ती बरणीतली संपली होती, म्हणून पॅकेटमधून काढून तिला रिस्टॉक करून ठेवलं. मेन कामं जे आहेत ना, ते आपले सेम असतात. जसं की कुकिंग करणं, भांडे घासणं, घर आवरणं, हे तर नेहमीचं सेम असतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा इतर इतकी छोटी-मोठी कामं दिवसभरात निघत असतात ना. इथे आल्यानंतर सगळ्यात जास्त मी खुश होते इथलं स्पेशियस किचन बघून आणि त्याच्यापेक्षाही मेन म्हणजे 2-2 सिंक आहेत हे बघून. जर तुम्ही माझं मुंबईच्या किचनचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात पाहिलं असेल, किचन तर खूपच छोटं होतं आणि त्याहूनही सिंक खूप जास्त छोटं होतं. तिथे भांडे घासायला मला खूप जास्त डिफिकल्ट व्हायचं. पण आता ना इथे 2-2 सिंक आहे, तर मला एवढं छान वाटतं ना भांडे घासताना. पण मुंबईमध्ये कसं क्राउडेड सिटी असल्यामुळे तिथले किचन जे आहेत तसेच असतात. किती जरी मोठं घर असेल ना, तर किचन तुम्हाला छोटंच बघायला मिळेल तिकडे. त्याच्यानंतर छान आहे काउंटर टॉप पण मस्त आवरून घेतला. मी नेहमी म्हणते की तुम्ही कुठेही राहा, तुमचं रेंटचं जरी घर असेल ना, तरी त्याला तितकंच क्लीन आणि क्लीनपेक्षा पण ॲस्थेटिक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. घरात राहताय तर घरासारख्या वाइब्स यायला हव्यात. रेंटचं आहे म्हणून त्याला कसंही ठेवायला, हे मला आणि योगेशला दोघांनाही बिलकुल आवडत नाही. त्याच्यानंतर हे मिक्सरला ना आता स्क्रबिंग करून घेणार होते. रोजच खरं मी असं स्क्रबिंग नाही करत, पण काल संडे होता आणि योगेशने चिकनची भाजी बनवली होती, त्याच्यामुळे थोडाफार इथे मसाला उडाला होता. म्हणून मग मी म्हटलं त्याला आता स्क्रबने ना घासून घेते. तुम्ही पण कधी असं जर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस क्लीन करणार असाल ना, तर पहिले बटन जे आहे स्विच ऑफ नक्की करा किंवा अनप्लग करा त्याला आणि मगच क्लीन करा. स्टाईलवर पण थोडंफार मसाले वगैरे उडालेले होते, म्हटलं लगेच ते पण क्लीन करून घेते छान. आणि इथे ना पूर्ण फर्निचर, टाईल्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्हाईटच असतात, त्याच्यामुळे थोडंफार उडालं ना की लगेच ते डाग दिसतात, म्हणून लगेचच क्लीन करून घेत असते मी.
इथे इंडक्शन्स असतात मोस्ट ऑफ द घरांमध्ये. गॅस तुम्हाला खूप रेअरली बघायला भेटेल आणि त्याला क्लीन करण्यासाठी हे असं सोल्युशन मी वापरते, त्याच्यामुळे एकदम छान असं क्लीन होऊन जातं इंडक्शन. इथे व्हॅक्यूम क्लिनिंग आम्ही फक्त आठवड्यातून 2दा करतो. पण माझ्या घरातला सगळ्यात जास्त खराब होणारा कोणता एरिया असेल ना, तो म्हणजे किचन. कारण जेवण बनवण्यामुळे तो खूप जास्त खराब होतो आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्याच बाबतीत ते असावं. म्हणून आठवड्यातून फक्त जर 2च वेळा किचन क्लीन करायला घेतलं ना, तर खूप सारा कचरा साचेल. म्हणून मी त्याला रोज असं क्लीन करत असते. ब्रशसारखा हा झाडू असतो इकडं, त्याने मी रोज क्लीन करते कार्पेट आणि पूर्ण फ्लोअरसुद्धा. किचन जेव्हा सगळं आवरून होतं ना, ते इतकं सुंदर वाटतं बघायला, मला तर खूप आवडतं. त्यानंतर मी इथे माझं डिटॉक्स वॉटर बनवायला घेतलेलं होतं. तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सध्या मी डिटॉक्स वॉटर प्यायला सुरुवात केलेली आहे, जे की हेल्थच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, तुमच्या स्किनसाठी सुद्धा, डायजेशनसाठी सुद्धा. इथे फक्त काकडी, बीटरूट, पुदिना आणि चिया सीड्सच टाकते मी यामध्ये. 2 तास पाण्यामध्ये आपण हे सगळं भिजवलं ना, की मग दिवसभर हे पाणी आपण पिऊ शकतो. त्यानंतर ज्यूस बनवायला घेतला. खरं तर मी रोज ABC ज्यूस पिते, म्हणजे ॲपल, बीट, कॅरेट. पण आज ॲपल नव्हते घरात आणि डाळिंब होते. म्हटलं सो हा ज्यूस पिऊ. आणि आता एक यूट्यूबर म्हणून माझ्या रुटीनमध्ये नवीन काम ॲड झालेलं आहे, ते म्हणजे यूट्यूबच्या रिलेटेड गोष्टी, जसं की व्हिडिओ अपलोड करणं, एडिट करणं आणि अजूनसुद्धा नवीन नवीन काही बऱ्याच गोष्टी शिकणं. याच्यामध्ये सकाळी सकाळी माझा बराच वेळ जातो, कारण इकडच्या वेळेनुसार मी 12:30 वाजता सकाळी व्हिडिओ अपलोड करते, त्याच्यामुळे सकाळी सकाळी बराचसा वेळ त्याच्यात जातो. तर जसं मी म्हटलं ना, की घरातले जे मोठे मोठे कामं असतात, कपडे धुणं, कुकिंग करणं, भांडे घासणं, हेच फक्त कामं नसतात. तर छोटे मोठे दिवसभरात खूप सगळे कामं निघत असतात. जसं की मग आता पुदिना वगैरे क्लीन करणं, कोथिंबीर निवडून ठेवणं. ह्या गोष्टींकडे जर आपण दुर्लक्ष केले ना थोडं जरी, तर ते लवकर खराब होऊन जातात. म्हणून त्याच्याकडे पण तितकंच आवर्जून लक्ष द्यावं लागतं. आणि ही ना माझी ट्रिक इंडियापासून आहे, जी मी पण यूट्यूबवर बघूनच शिकलेली आहे. कुठलाही डब्बा घेतला ना, की त्याच्यावर अगोदर टिश्यू पेपर खाली पण एक ठेवायचा आणि वरून पण एक ठेवायचा, ज्याच्यामुळे मॉइश्चर मेंटेन राहतं. आणि कोथिंबीर किंवा भाज्या किंवा आपले जे पुदिना वगैरे आहे ते लवकर खराब होत नाही असं फ्रीजमध्ये ठेवलं तर. मग एक 12-12:30च्या दरम्यान मी लंच करते आणि जे काही योगेशला टिफिनमध्ये फ्राईड राईस दिला होता तोच माझा आता लंचमध्ये होता. लंच करताना छान TV बघते किंवा मोबाईल बघते. आता सध्या ना शार्क टँक किंवा गावाकडच्या गोष्टी म्हणून एक कॉमेडी मराठी सीरीज आहे, त्या आम्ही सध्या खूप जास्त बघतोय. छान जेवण वगैरे झालं ना, की मग जवळपास सगळेच माझे कामं आवरतात आणि मग पूर्ण वेळ मी माझ्या यूट्यूबच्या गोष्टींना देते, थोडंसं नॅप वगैरे घेते आणि असं आहे हे सकाळचं मॉर्निंग रुटीन. तुम्हाला जर माझे रुटीन ब्लॉग बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते सुद्धा सिरीज तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.